तर भाजपच्या तिरंगा रॅलीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्षेप घेतलाय। कामाच्या दिवशी रॅली वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी विधान केलंय। तर पुणेकरांना जाणून बुजून वेठीस धरतायत असा आरोप देखील त्यांनी केलाय। रस्त्यातले खड्डे, वाहतूक कोंडी असताना रॅली कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात आला। काँग्रेस नेते प्रशांत जगतापांनी या रॅलीवर आता आक्षेप घेतलेला आहे। त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी 100 टू व्हीलर आणायला सांगितलेत आणि एखादं मैदान निवडलं असं तर ठीक होतं, पण जर तुम्ही शहराच्या मुख्य रस्त्यांवरती एवढे 10-15 हजार तुम्ही टू व्हीलर्स आणणार, ट्रॅफिक कोंडी होणार, वाहतूक कोंडी होणार, नॉईज पोल्युशन होणार, एअर पोल्युशन होणार, सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होणार आहे। हे सर्व पुणेकर राष्ट्रभक्त आहेतच ना, का केवळ तिथं भारतीय जनता पक्षाचेच लोक राष्ट्रभक्त नाही आहेत। त्यामुळं अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी योग्य नियोजन करायला पाहिजे होतं। पुण्यातले सगळेच रस्ते खड्डेमय झालेले आहेत। पुण्यात ट्रॅफिक जामने उच्चांक गाठलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये तिरंगा रॅली होती। जर रस्ते चांगल्या सुस्थितीत असते तर तिरंगा रॅली काढायला आमचा काय आक्षेप असल्याचं काय कारण नव्हतं। ट्रॅफिक जाम नसती तर काहीच अडचण नव्हती। पण ज्या पुणेकरांनी 120 नगरसेवक या ठिकाणी भाजपला दिले, तब्बल 6 ते 7 आमदार दिले, खासदार, केंद्रीय मंत्री दिला, त्या पुणेकरांना काय मिळालं ही आता आत्मचिंतनाची बाब झाली। त्याच्यामुळे उद्या मुख्यमंत्री येतात ते कदाचित पुणेकरांना चिडवण्यासाठी येतात। भाजप पुणेकरांना गृहीत धरते। त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री आता तरी डोळे उघडा अशी पुणेकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आर्त मागणी करतोय।